मैत्रिणींनो, काय म्हणता? कोजागिरी साजरी केली की नाही? काही जणी तर वेगवेगळ्या ग्रुपमधून 2-3 वेळा ही कोजागिरी साजरी करताना दिसतात. असो सख्यांनो, शरद ऋतूला प्रारंभ झाला आहे आणि हा ऋतू आरोग्यकारक असतो, शीतल असतो. त्यामुळे आपली तब्येत, आपलं आरोग्य ठणठणीत राहतं, फक्त सर्दी खोकला सोडला तर सख्यांनो, आपण आपलं शारीरिक मानसिक आरोग्य, पर्यावरणाचं आरोग्य जपण्यासाठी सर्वप्रथम जागरूक राहायला हवं, सक्षम राहायला हवं, हेच ही कोजागिरी सांगत असते. प्रत्येक क्षणाला भरभरून जगायचं तर खरं, पण कुठेही हुरळून जायचं नाही. आपल्या वाट्याला आलेला क्षण पकडून त्याच्यासोबत मैत्री करून पुढे जायचं, हेच खरं. मैत्रिणींनो, आपल्या दैनंदिन कारभारामध्ये आपल्या आहाराचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे, कारण त्यातून आपलं पोषण होत असतं. मात्र कधी एखाद्या पदार्थामुळे कमतरता निर्माण होते आणि ती जर झाली तर त्यातून काही आजार डोकावू लागतात. पण योग्य मार्गदर्शन आणि आहारातील त्या ठराविक पदार्थाचं सेवन यामुळं आपण पुन्हा फिट राहू शकतो, तंदुरुस्त राहू शकतो. चला तर आज स्वास्थ्य संवाद या मालिकेमध्ये उपचारात्मक आहार याविषयी डॉक्टर प्राजक्ता नांदे यांची मुलाखत ऐकूया. संवादिका आहेत राखी पाटील. मैत्रिणींनो, नमस्कार. स्वास्थ्य संवाद या मालिकेअंतर्गत आज आपण उपचारात्मक आहार या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि याविषयी माहिती देण्यासाठी स्टुडिओत उपस्थित आहेत डॉक्टर प्राजक्ता नांदे. डॉक्टर प्राजक्ता या गृहविज्ञान विभागातील अन्न विज्ञान आणि पोषण विषयातील वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक आहेत. त्यांचं स्वागत करूया. नमस्कार मॅम. नमस्कार. कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. अन्न ही सर्व सजीवांची एक मूलभूत गरजच आहे आणि उत्तम आरोग्यासाठी पोषक तत्वांनी परिपूर्ण असा आहार, संतुलित आहार याचं सेवन करणंही तेवढंच गरजेचं आहे. तसंच आरोग्याच्या बाबतीत काही तक्रारी, काही त्रास असेल तेव्हाही योग्य आहार घेणं महत्वाचं ठरतं. अशा वेळी ही उपचारात्मक आहार पद्धती फार उपयोगाची ठरते. तर सुरुवातीला हा उपचारात्मक आहार म्हणजे काय हे जाणून घ्यायचं आहे. हो, उपचारात्मक आहार असा आहार आहे जो विशिष्ट आजारांच्या उपचारासाठी किंवा आरोग्य स्थितीच्या सुधारण्यासाठी नियोजित केला जातो. या आहाराचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शरीराच्या नैसर्गिक उपचार प्रक्रियेला गती देणे आणि रोगांच्या लक्षणावर नियंत्रण ठेवणे. यामुळे रोग्याला बराच लवकर प्रतिसाद द्यायला मदत होते आणि तो लवकर बरा होऊ शकतो. उपचारात्मक आहार रुग्णाची शारीरिक स्थिती, आजाराचे स्वरूप, वय, वजन, त्याची उंची आणि आरोग्याच्या इतर बाबींचा विचार करून ठरवला जातो. हा आहार वैद्यकीय सल्ल्यानुसारच आहार तज्ज्ञ तयार करतात आणि त्यात विशिष्ट अन्न घटकांची वाढ किंवा कपात असं 2 पद्धतीने केले जाते, जेणेकरून रुग्णाच्या आरोग्याला लाभ होऊ शकेल. उदाहरणार्थच आपण जर डिस्कस करतोय तर आपण म्हणू शकतो की मधुमेह असलेल्या व्यक्तीला कमी साखर आणि अनियंत्रित कार्बोहायड्रेट असलेला आहार दिला जातो, जेणेकरून त्याच्या रक्तातील साखरेचे प्रमाण जे आहे ते कमी होईल. तसंच हृदयविकार असलेल्या लोकांना कमी चरबीयुक्त, कमी कोलेस्ट्रॉल असलेला आहार दिला जातो. त्यांना तंतुमय पदार्थ दिले जातात डाएटमध्ये. तसेच किडनीचे विकार असणाऱ्यांसाठी कमी प्रथिने, कमी सोडियम, कमी पोटॅशियम आणि कमी फॉस्फरस असा आहार त्यांच्यासाठी तयार केला जातो. असे वैविध्यपूर्ण रोग आहे ज्याच्यासाठी रोग्याच्या स्थितीनुसार त्याच्या रक्तातील पातळी किती आहे, त्याच्या लघवीतले प्रमाण किती आहे, त्याचे साइन्स अँड सिम्पटम्स कसे आहेत, त्याचे लक्षणं कसे आहे, त्याच्यावर आपण त्यांचा जो रोजचा आहार आहे तो आपण डेफिनेटली प्लॅन करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या आजारांसाठी वेगवेगळा आहार असतो. हो, आता प्रत्येक आजार वेगळा, त्याचे औषधही वेगळी, तसं त्याचं आहार पद्धतीही वेगळीच राहणार आहे. या आहार पद्धतीचे फायदे आम्हाला सांगा ना, म्हणजे जेणेकरून ते अंमलात आणल्या जातील.
हो, आहार पद्धतीचे फायदे तर प्रचंड भरपूर आहेत आणि जर तो उपचारात्मक आहार जो डायटिशियननी म्हणा, आहार तज्ज्ञांनी जो प्लॅन केलेला असतो तो जर व्यवस्थितपणे खाल्ला गेला तर त्याचे बऱ्यापैकी फायदे आहेत. जसं रोगाचं नियंत्रण होऊ शकतं की उपचारात्मक आहार विशिष्ट आजारांसाठी तयार केल्यामुळे तो रक्तातील साखर, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल यासारख्या आरोग्याच्या महत्वाच्या घटकांवर नियंत्रण ठेवायला बऱ्याच प्रमाणात मदत करतो, जे औषधाच्या सोबत बरंच चांगलं मानलं जातं. शारीरिक सुधारणा पण होते. योग्य पोषण मूल्यांसह हा आहार घेतल्याने शरीरातील तूट भरून येते आणि शारीरिक शक्ती, प्रतिकार शक्ती देखील आरोग्याची वाढते. प्राकृतिक उपचार प्रक्रियेला गती मिळते. शरीराची नैसर्गिक जी उपचार क्षमता आहे ती वाढवण्यासाठी योग्य आहार महत्वाचा असतो. उपचारात्मक आहारामुळे जखमा लवकर भरून येण्यास मदत होते. ती प्रक्रिया जलद होते जखमा लवकर भरण्याची. तसेच इतर आजारांवरही नियंत्रण ठेवण्यात येते. वजन नियंत्रण सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही उपचार आहार पद्धतींमध्ये कमी कॅलरी आणि संतुलित पोषण दिल्यामुळे वजन कमी करण्यास आणि वजन कमी केलेलं वजन नियंत्रित ठेवण्यास फार मदत होते. तसेच औषधांच्या परिणामकारकतेमध्ये देखील बऱ्यापैकी वाढ होते, कारण योग्य आहारामुळे औषधांचे परिणाम अधिक प्रभावी होतात. त्यामुळे रुग्णाला वेगाने बरे वाटू लागते. रुग्ण ऊर्जावान आणि ताजेतवाने फील करतो. पोषण मूल्यांनी भरलेला आहार घेतल्यास शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते, ज्यामुळे रुग्ण अधिक ताजेतवाने उत्साही होतात आणि त्या अनुषंगाने ते लवकर बरे होतात. गंभीर समस्यांचा धोका कमी होतो. उपचारात्मक आहारामुळे हृदयविकार, किडनीचे विकार, मधुमेह यासारख्या आजारांच्या गुंतागुंतींवर नियंत्रण लवकर ठेवले जाऊ शकते, ज्यामुळे की आजार अधिकाधिक गंभीर न होता रुग्णाची मदत होते. त्याचा पैसा वाचतो, त्याचा वेळ वाचतो. म्हणजे सुरुवातच जर कुठल्या आजारपणाची असेल आणि अशा वेळी जर आहार पद्धती आपली व्यवस्थित असेल तर निश्चित तो आजार वाढणार नाही आणि रुग्णाला लवकर बरं करेल. हॉस्पिटलमधलं त्याचं राहणं कमी होईल. तो स्टे जो म्हणतो ना, हॉस्पिटल स्टे, तो कमी होईल आणि तो लवकरात लवकर घरी परतेल आहे. मानसिक आरोग्य सुधारण्यास तर डेफिनेटली मदत होते. संतुलित आणि योग्य आहारामुळे मानसिक स्थितीत सुधारणा होते. योग्य पोषणामुळे ताण, चिंता आणि नैराश्य कमी होतं. म्हणून उपचारात्मक आहार हा प्रचंड महत्वाचा आहे आणि जो दीर्घकालीन आरोग्य सुधारणेसाठी देखील उपयुक्त आहे. भरपूर फायदे आहेत. आणि अगदी आता एक प्रश्न मनात आला की आजच्या या काळामध्ये या उपचारात्मक आहाराची गरज का भासते आहे, काय सांगाल? मी तर म्हणेन की आजच्या या धकाधकीच्या आणि तंत्रज्ञानातील जे आपण बदल बघतो आहे की ज्याच्यामध्ये बैठकाम वाढलेलं आहे, मैदानी खेळ म्हणा किंवा शारीरिक क्रिया ज्या आहेत त्या कमी प्रमाणात होत आहेत, तर आज तर प्रत्येकालाच उपचारात्मक आहाराची गरज आहे. म्हणतात ना की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. ही जी म्हण आहे ही अगदी लहानपणापासून म्हाताऱ्यांपर्यंत म्हणजे सगळ्यांनाच ती लागू होते. आणि याच्यामुळे उपचारात्मक आहार जो असतो त्याच्यातील बदल जे असतात, संबंधित आजारांसाठी आपण जे बदल करतो ते त्यांच्यासाठी निश्चितच चांगले असतात. आणि मधुमेह, उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे आजकाल अगदी लहानपणापासून तुम्हाला ते दिसतील. 25 काय हो मॅडम, आता तर म्हणजे जे लहान मुलं आहे, शाळेत जाणारी मुलं सुद्धा डायबिटीसमुळे हे असतात आणि त्यांच्यातला लठ्ठपणा देखील खूप वाढलेला आहे. त्यांच्या खाण्यापिण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. फास्ट फूड खातात, जंक फूड खातात. त्याच्यानंतर त्यांचा स्क्रीन टाइम वाढलेला आहे. त्यांच्याजवळ आज मोबाईल असतो, ते लॅपटॉपवर काम करतात. त्याच्यामुळे त्यांचे मैदानी खेळ कमी होऊन त्यांच्यामध्ये सुद्धा एक प्रकारचा मानसिक ताणतणाव वाढलेला आहे. खाण्यापिण्याच्या सवयी, झोपण्याच्या सवयी बदललेल्या आहेत. त्याच्यामुळे प्रक्रिया केलेलं अन्न, कारण आई पण नोकरी करते, ती घराच्या बाहेर असते, तिला लवकर सगळं आटपून जायचं असतं, तर जंक फूड आणि प्रक्रिया केलेलं अन्न देखील जास्त खाल्लं जातं. बाहेरचं अन्न खाण्याकडे कल जास्त वाढलेला आहे, ज्या साखर जास्त असते, चरबी जास्त असते, सोडियम जास्त असतं आणि कालांतराने मग ह्याचा आपल्या शारीरिक स्थितीवर परिणाम होणारच आहे. बैठी जीवनशैली आहे, वजन वाढतंय, त्याच्यामुळे कमरेचा घेर वाढतोय, सगळ्यांचा पोट वाढतंय, मेटाबॉलिझम कमी होत आहे आणि अनुषंगाने शारीरिक तंदुरुस्ती देखील कमी होते आहे. ह्या समस्या लहानपणापासूनच जर
दिसताहेत, तर मग मोठं होऊन तर त्यांना मानसिक ताणतणाव आहे, मग ते औषधं घ्यायचे प्रमाण वाढलेलं आहे. औषधं घ्यायचं प्रमाण कमी होऊ शकतं जर आपण आधीपासूनच उपचारात्मक पदार्थांचं सेवन करणं सुरू केलं, जे चांगलं आहे ते खाल्लं, जे वाईट आहे त्यांना दूर ठेवलं, तर हे होऊ शकतं. आणि आज अजून एक आहे वाढतं प्रदूषण. बरं. आपण जे बघतो वातावरणात ते वाढतं प्रदूषण देखील हानिकारक आहे. रसायनांचा वापर होतो, आपण बाहेर जातो, इतके वाहनं वाढलेले आहेत, एअर पोल्युशन आहे, वॉटर पोल्युशन आहे, तर याचा सुद्धा आपल्या शरीरावर परिणाम होतो. जे अन्न शिजवतो आपण त्याच्यातही कधी कधी रसायनं पोटात जातात. म्हणून आधीच प्रदूषणजन्य आजारांचा सामना करण्यासाठी देखील आपण जर उपचारात्मक आहार पद्धतीचा वापर केला, अवलंब केला, तर होऊ शकतं की दीर्घायुषी निरोगी आयुष्य प्रत्येकालाच वाटतं की आपण जगायला पाहिजे. कुठला एखादा रोग नसावा, रोग नसावा, जेवढं आयुष्य असावं तेवढं स्वतःच्या पायावर आणि तंदुरुस्त आयुष्य जगावं, हसत खेळत जगावं असं. म्हणून त्याची खूप गरज आहे उपचारात्मक आहाराची आजच्या जगात. मग आता आपण इतकं छान सखोल याबद्दल जाणून घेतोय, तर या उपचारात्मक आहार पद्धतीचे प्रकार कोणते आहेत ते सांगा ना. बरेच प्रकार आहेत मॅडम उपचारात्मक आहार पद्धतीचे, आणि विविध आजारांवर आधारित असतात ते. प्रत्येक आजाराची योजना रुग्णाच्या विशिष्ट आरोग्यावर अवलंबून आहे. आणि काही महत्वाचे प्रकार मी इथे सांगू इच्छिते. मधुमेहाकरता एक डाएट प्लॅन असतो, आहार असतो, ज्याला डायबेटिक डाएट म्हणतो. मधुमेहींकरता आहार. हृदयविकार हे करण्यासाठी पण आहार आहे. त्याच्यानंतर किडनी रोगांवरील आहार आहे. लठ्ठपणा नियंत्रित करण्यासाठी आहार आहे. ॲलर्जीचे आहार आहे. ग्लुटन मुक्त आहार आहे. लो सोडियम आहार आहे, जो रक्तदाब, ब्लड प्रेशर ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी तो उपयोगी असतो. मग द्रव आहार आहे वैविध्यपूर्ण रुग्णांसाठी, ज्यांना दातांचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना चावता येत नाही, त्यांच्यासाठी म्हणा, किंवा शस्त्रक्रियेनंतर लगेच घरी आलेले आहेत त्यांच्यासाठी देखील द्रव आहार आहे. मग कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी युक्त आहार आहे. आजकाल महिलांमध्ये विशेष करून पाळी जाण्याच्या वेळेला हाडांची घनता कमी होते, किंवा फ्रॅक्चर्स लवकर येतात, हाड तुटतं, वाकतं. मग हे अव्हॉइड करायला देखील हा जो आहार आहे हा फार उपयुक्त ठरतो. आणि मग कर्करोगासाठी आहार आहे. आपल्याला तर माहिती आहे आजकाल कर्करोगाचं प्रमाण म्हणजे वाढीस लागलेलं आहे. आणि जितक्या शरीरात आपल्या वेगवेगळे अवयव आहे, वेगवेगळ्या पेशी आहे, तेवढ्यांचे सगळ्यांचे खूप सारे प्रकार आहे कर्करोगाचे. आणि प्रत्येक रोगासाठी पेशंटच्या ब्लड टेस्टनुसार किंवा त्याच्या स्थितीनुसार, कॅन्सरच्या स्टेजनुसार असा आहार आपण प्लॅन करू शकतो, तो आहार आयोजन करू शकतो. आणि कॅन्सरची जी ट्रीटमेंट आहे त्याचे दुष्परिणाम या आहारांनी आपण बऱ्यापैकी कमी करून पेशंटला आपण सुसह्य करू शकतो. ज्या वेदना आहेत त्या त्याला निश्चित सुसह्य होऊ शकतात. पोटाचा आजार असणाऱ्यांसाठी जसं अल्सर आहे म्हणा, किंवा ऍसिडिटी आहे, पोटाचा दाह आहे, जठराचे विकार आहे म्हणजे लिव्हरचे विकार आहेत, त्याच्यासाठी बरेच वैविध्यपूर्ण आहे. जळीत पेशंट असतो, बर्न्स ज्याला म्हणतो की जळलेला आहे, त्याच्यासाठी वेगळा आहार आहे. प्री ऑपरेटिव्ह म्हणजे ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशन नंतर, असे बऱ्याच प्रकारचे आहार आहे. आणि आजकाल बघितलं जातं की जॉईंट पेन खूप होतात, म्हणजे ज्याला अस्थिरोग आपण म्हणतो, किंवा गाऊट म्हणतो, गाऊटी आर्थरायटिस, अंगुलीवात किंवा वात, त्या लोकांसाठी वेगळा आहार आहे. तापांसाठी वेगळे आहार आहे. जितके आजार पण तसा त्याच्यासाठी आहार आहे. हागवण, कॉन्स्टिपेशन, म्हणजे असा कुठलाच रोग नाही आहे की ज्याच्यासाठी आपण आहार नाही करू शकत प्लॅन. बरोबर. या आहारामध्ये कुठल्या पदार्थांचा समावेश केला जातो? कारण प्रत्येक आहार तो त्या रोगाच्या स्थितीनुसार, पेशंटच्या आरोग्यानुसारच देण्यात येतो. पण कुठल्या घटकांचा, कुठल्या पदार्थांचा समावेश या उपचारात्मक आहारामध्ये केला जातो? जसं प्रत्येक आहारासाठी वेगळं वेगळं आहे. मधुमेही सपोज आहे आणि त्याच्यासाठी आपण आहार प्लॅन करतो आहे, तर विशेषतः तो जो आहार राहिलाय तो रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राहिलंय. सगळ्यात पहिले तर ती साखर कमी झाली पाहिजे, आणि कमी झालेली साखर पुन्हा वाढायला नको. ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवून त्यांना आपण जे ग्लायसेमिक इंडेक्स म्हणतो, ज्याच्यामध्ये साखर वाढण्याच्या प्रॉपर्टीज असतात, असं कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ देऊ शकतो, ज्याच्यात की संपूर्ण धान्य, संपूर्ण कडधान्य आहे, हिरव्या पालेभाज्या आहे, फळांमध्ये जसं पपई आहे, टरबूज आहे, खरबूज आहे, पेरू आहे, संत्री आहे,
आहे, तर हे शक्यतोवर बियांसकट आणि सालांसकट बरं. आपण याचा वापर करावा आहारामध्ये, आणि प्रथिनांचा समावेश करायचा असतो. पण साखर, मध, गूळ, मैदा, जे मैद्याचे पदार्थ आहेत, जे बेकरीचे पदार्थ आहे म्हणजे बिस्किट आहे, केक आहे, ब्रेड आहे, किंवा कुठल्याही प्रकारचं तळलेलं गोड आहे, जिलबी, गुलाबजाम म्हणा, किंवा कुठल्याही प्रकारचं गोड आहे, बरं. ते टाळणं खूप गरजेचं असतं ह्यांच्यासाठी. आणि सॅलडचा वापर जास्त करावा त्यांनी. हो. आणि जितकं गरजेचं आहे तेवढ्याच ऊर्जा जर घेतल्या वय, उंची आणि ह्याच्यानुसार, वजनानुसार, बरं. तरच ते सोयीचं ठरतं आणि त्यांच्यासाठी. आजकाल कॉमन एक आजार तो म्हणजे ऍसिडिटी, हो. म्हणजे अगदी लहान मुलांपासून तर मोठ्यांपर्यंत. कारण अवेळी खाणं किंवा आता नोकरी आहे त्या वेळेत पोहोचणं आहे, मग काहीतरी उभ्या उभ्याच खाऊन घेतलं, अनेक कारणांनी ही ऍसिडिटी होते. तर यासाठी असं काही पदार्थ आहेत का? ऍसिडिटीचं कारण जे आहे ना, ते तुम्ही म्हटलं ते अगदी बरोबर आहे मॅडम, की एक तर वेळी अवेळी खाणं आणि काहीही खाणं, हो. आणि कितीही खाणं. तर ह्या सगळ्या गोष्टी प्लस मानसिक ताणतणाव, ह्या सगळ्या गोष्टींमुळे ऍसिडिटी वाढते. अशा रुग्णांसाठी अतिशय सौम्य आहार द्यावा, ज्यामध्ये ताजी फळं आहे, कंदमुळं आहे, दही आहे, दूध आहे, ह्याचा वापर असेल. साधा भात, खिचडी, वरण, साधा फुलका हे देऊ शकतो आपण. परंतु रेडीमेड पदार्थ, तिखट, मसाले कुठलाच असा वापर न करता, आणि नियमित दर 2 तासांनी काहीतरी खावं, आणि थोडं पाणी नक्कीच प्यावं. कमीत कमी 100 ml किंवा अर्धा ग्लास तरी पाणी दर अर्ध्या 1 तासांनी त्यांनी प्यावं, म्हणजे जे ऍसिड वर येतं घशापर्यंत ते पुन्हा मिक्स खाली जाण्यास मदत होते. नाहीतर मग घशाला त्रास होतो त्याचा. आणि लठ्ठपणामुळे देखील ऍसिडिटी वाढते आहे, कारण की ॲब्डॉमिनल एरियामध्ये जे पोटाचा घेर वाढतो ना, तिथे दबाव निर्माण होतो. आणि अशा वेळेला जर जेवल्यानंतर लगेच झोपतो आहे, वाकतो आहे, किंवा तिथे खूप घट्ट कपडे घालतो आहे, तर ह्यानी देखील ऍसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो. तर कारण एक्झॅक्टली काय आहे ते पहिले कळायला हवं, आणि अकॉर्डिंगली मग आहार प्लॅन करायला हवं. बरं. आता तुम्ही लठ्ठपणा बोलला आहात. आता अनेक लठ्ठपणाचे रुग्ण आपल्याला दिसतात, अगदी म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत. तर मग हा लठ्ठपणा आणि स्थूलपणा यामध्ये काय फरक आहे? लठ्ठपणा आणि स्थूलपणा हा आपण जे मोठे लोक असतात, ज्यांचं वय 18च्या वर आहे, यांना एक कॅल्क्युलेशनची मेथड आहे, जी सर्वश्रुत आहे. अगदी ICMRनी देखील तिला हे केलेलं आहे. रुग्णाची उंची आणि त्याचं वजन ह्यांचा जो मानद आहे, किंवा आपण ज्याला म्हणू शकतो BMI जो आहे, बॉडी मास इंडेक्स, ज्याच्यामध्ये वजनाला मीटरमध्ये हाईट असते त्यांनी डिव्हाइड केलं जातं, भागाकार केला जातो. आणि तो जो भागाकार आहे तो जर 25च्या वर असेल आणि 30च्या आत असेल तर ती व्यक्ती स्थूल असते. मात्र तो 30च्या वर गेला की मग ती व्यक्ती लठ्ठ म्हणून गणल्या जाते. बरं. म्हणून BMI जो आहे तो नेहमी 25च्या आत असावा. बरं. हे अगदी म्हणजे मानद आहे त्याच्यामधलं. मग ती स्त्री असो किंवा पुरुष असो. BMI म्हणजे हाईट नुसार वेट, तुमच्या उंचीनुसार तुमचं वजन. मग आता हा जो लठ्ठपणा आहे तर त्याच्यामुळे येणारे दुष्परिणामही भयंकरच आहेत. अनेक आजारपण जडतात. तर मग असा हा जो आहार आहे त्याने सुद्धा मग हा लठ्ठपणा कमी होऊ शकतो का? हो, लठ्ठपणाचे आहार खूप जास्त प्रभावशाली आहे. कारण की आहार आणि व्यायाम लठ्ठपणा कंट्रोल करतातच. फक्त जे इटिंग बिहेवियर आहे, ज्या तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी आहे, किंबहुना आपण म्हणू खाण्यापिण्याची शिस्त, ती अंगी बाणवावी लागते. आणि काही पदार्थ मुळीच खायचे नसतात. आणि चलनवलन, शारीरिक चलनवलन वाढायला हवं. कारण नाही तर मग हृदयविकार, मधुमेह, तुमचे सांधेदुखी आहे, उच्च रक्तदाब आहे, इव्हन श्वसनाचा विकार आहे, निद्रानाश आहे, असे बरेचसे त्रास त्या रुग्णाला होऊ शकतात. कॅलरी नियंत्रण करणं गरजेचं आहे, ज्याला आपण ऊर्जा म्हणतो. वजन कमी करण्यासाठी कॅलरीच्या सेवनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. आहारामध्ये शरीराला गरजेच्या कॅलरी द्यायच्या, पण कमी चरबीयुक्त आणि कमी साखर असलेले पदार्थ समाविष्ट करायचे. उदाहरणार्थ हिरव्या भाज्या जसं पालक आहे, मेथी आहे, मुळ्याची पानं आहे, फुलकोबीची पानं आहे, घोळ भाजी आहे, लाल भाजी आहे, चवळाईची भाजी आहे, आंबाडी, आंबट चुका, शेपू,
इतक्या अनंत भाज्या आजकाल मिळतात. रानभाज्या ज्या आहेत त्या, फळांमध्ये टरबूज आहे, खरबूज आहे, पपई आहे, पेरू आहे, संत्री, मोसंबी, सफरचंद हे खावं. केळी, आंबा, चिकू, अंगूर याला थोडं न खाल्लेलं बरं, कारण याच्यामध्ये शर्करा जास्त असते. संपूर्ण धान्य ज्याला म्हणतो आपण, की कव्हर असलेलं, ज्याला अंकुरित धान्य म्हणा किंवा अख्खं धान्य, त्याची जसं ज्वारी आहे, अख्खे गहू आहे, त्याचंच कणिक करायची, कोंडा फेकायचा नाही. बाजरी आहे, नाचणी आहे, सालासकट त्याचा वापर करायचा. त्यांचं पीठ जे आहे ते न चाळता घ्यायचं. त्याच्या भाकरी बनवू शकता, पोळ्या बनवू शकता, दलिया आहे, उपमा आहे, असं वैविध्यपूर्ण भाज्यांचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून खाऊ शकता. पातळ ताक आहे, अख्ख्या भाज्यांचं न गाळता केलेलं सूप आहे, ज्याच्यामध्ये चरबी नाहीये किंवा फॅट नाहीये, अशा दह्यापासून केलेलं पातळ ताक आहे. असा जर आपण समावेश केला तर निश्चितचपणे भूक मंदावण्यास मदत होते, पोट भरण्यास मदत होते आणि मग वजन कमी होणारच आहे. फायबरयुक्त आहार द्यायला पाहिजे मधुमेहासाठी देखील, ब्लड प्रेशरसाठी देखील आणि वजन कमी करण्यासाठी देखील. आणि काही कॅन्सरचे जे प्रकार आहे, जसं आतड्याचा कॅन्सर आहे, त्याला देखील आपण फायबर देतो आहारामध्ये. वजन कमी करण्यासाठी उच्च फायबरयुक्त आहार अतिशय महत्वाचा आहे. आणि फायबरयुक्त पदार्थ जे आहेत ते पाचन प्रक्रियेत देखील मदत करतात. त्याने लवकर पोट भरतं, ज्यामुळे जास्त खाण्याची इच्छा जी आहे ती कमी होते, भूक मंदावते. म्हणून फायबरयुक्त आहारात देठासकट हिरव्या पालेभाज्या खाणं गरजेचं आहे, सालांसकट अख्खी फळं खाणं गरजेचं आहे. जसं आपण म्हणतो ना, संत्री, मोसंबी यातली फक्त बी काढा, बाहेरचं साल काढा. आतलं जे आवरण आहे ना, पातळ पांढरं आवरण जे असतं त्याच्या सकट जर खाल्लं ना तर ते फार फायद्याचं असतं. तसंच पेरू, सफरचंद यांना स्वच्छ धुवून घ्या, याची साल न काढता बियांसकट पेरू जर खाल्ला तर जास्त फायद्याचा असतो. म्हणजे बारीक बारीक गोष्टीही किती महत्त्वपूर्ण ठरतात. तेच, काकडी आहे, गाजर आहे, याला स्वच्छ धुवून घ्या, पण याचं साल काढून फेकू नका, मुळ्याचं साल काढून फेकू नका. सॅलड रूपात जर आपण या भाज्या मोठी फोड करून खाल्ल्या, चावून चावून खाल्ल्या तर निश्चितपणे भूक कमी होते, लाळ जास्त हे होते आणि पाचनक्रिया पण सुधारण्यासाठी प्रयत्न होतो. मुठ्ठे आहे, थालीपीठ आहे, धिरडं आहे, आपले जे पदार्थ आहे म्हणजे आपल्या किचनमध्ये किती पदार्थ बनतात, सगळे पदार्थांकडे वळायची गरज नाही. सगळे उपाय स्वयंपाकघरात. हो. तिथून जर आपण हे सगळं घेतलं, प्रथिनयुक्त आहार घ्यावा. असं म्हणतात की प्रथिनं वजन कमी करताना स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी पुरेशी प्रोटीन्स म्हणा किंवा प्रथिनं आहारात घेणं गरजेचं आहे. दूध आहे, दही आहे, सगळ्या प्रकारच्या डाळींची वरण आहे किंवा अंकुरित कडधान्य आहे, त्यांच्या उसळी करून घेऊ शकतो. तर हे सगळं आपण आपल्या आहारामध्ये घ्यावं. आणि कमी मात्रा कशी असावी? याची मात्रा प्रत्येकाच्या वजनानुसार, उंचीनुसार ठरवल्या जाते की तुम्हाला किती कॅलरीचा डाएट प्लॅन हवा आहे. तर ते एक आहार तज्ज्ञ तुम्हाला बरोबर डाएट चार्टमध्ये कॅल्क्युलेशन्स करून देते आणि मग अकॉर्डिंगली तुम्हाला सांगते की ते किती घ्यायचं आहे, किती पोळ्या लागतात. सगळ्यांनाच 2 पोळ्या किंवा 4 पोळ्या लागत नाहीत. प्रत्येकाचा पोळ्यांचा आकार, पोळ्यांची जाडी ह्याच्यावर देखील ते अवलंबून असतं. तर प्रत्येकाची गरज ही वेगळी असते आणि त्या गरजेनुसार प्रत्येकाचा आहार आपण तयार करतो. जो तक्ता आहे आहाराचा तो आपण तयार करतो. म्हणजे अशा आहाराने सुद्धा वजन कमी होऊ शकतं आणि वजन कमी तर आजारपण कमी. हो, कमी चरबीयुक्त आहार ज्याला आपण म्हणतो की तेला तुपाचा वापर कमी करा. साजूक तुपाचा वापर करू शकता पण गरजेनुसार. असं नाहीये की तूप चालतं तर खूप सारं तूप खाल्लेलं आहे. अंडी आहे, मटन आहे, चिकन आहे, याचा वापर जर आपण कमी केला. मासा चांगला असतो खायला. जे लोक मांसाहारी आहे त्यांनी अंड्यातलं पांढरं खावं, पिवळं खाऊ नये. फ्रेश वॉटर फिश ज्याला म्हणतो की जी पाण्यातली मासळी असते ती आठवड्यातनं एकदा 200 ग्रॅम खावी, पण ती तळून खाऊ नये. तिला बेक करून किंवा मे बी वाफवून खावं किंवा कशामध्ये तरी त्याचा वापर करावा आणि ते खावं. तेलबियांचा वापर करू शकता, ज्याच्यात बदाम आहे, अक्रोड आहे, पिस्ता आहे, जवस आहे, कारळं आहे. ह्याच्यामधला जे फॅट असतं त्याची जी क्वालिटी असते ती अतिशय चांगली असते. तिळामध्ये तुम्हाला कॅल्शियम पण मिळतं, व्हिटॅमिन डी पण मिळतं आणि तुम्ही जे जवस म्हणतो आपण, कारळं म्हणतो, हे हृदयरोगासाठी देखील फार चांगलं आहे.
तर सुकामेवा आपण आहारामध्ये घेऊ शकतो. खारीक आहे, खजूर आहे, मनुका आहे, अंजीर आहे. याच्यामध्ये आयर्न पण असतं, याच्यामध्ये तुम्हाला पोटॅशियम मिळतं, याच्यामध्ये बाकीचे व्हायटमिन्स आहे, मिनरल्स आहे, ह्याचा देखील त्याच्यामध्ये भरपूर साठा आहे. तर ह्याचा आपण वापर करू शकतो. आणि तेल म्हणाल, खाण्यापिण्याचं जे आपलं तेल मिळतं आहे, तेल कुठलंही असे नका, त्याच्यामध्ये फॅट आणि एनर्जी तेवढीच असते. बरं. फक्त फरक एवढा असतो की वनस्पती तेलामध्ये कोलेस्ट्रॉल नसतं आणि जे अॅनिमल फॅट असतं त्यात कोलेस्ट्रॉल असतं. मग तुमचं सोयाबीनचं तेल असे नका, सूर्यफुलाचं असे नका, किंवा शेंगदाण्याचं, तिळाचं, मोहरीचं, ते माफक प्रमाणात घ्यायचं. तेलाचा वापर अतिशय जास्त करू नये, माफक प्रमाणात करावा. जेवढं गरजेचं आहे तेवढंच तेल वापरावं स्वयंपाकात, आणि वाफवून घ्यावं, उकळून घ्यावं किंवा भाजून घ्यावं तळण्यापेक्षा. जे आपण म्हणतो ना तळलेले पदार्थ, गोड पदार्थ तर तळलेले मुळीच खाऊ नये अशा व्यक्तींनी, कारण की ते हृदयरोगासाठी आणि डायबिटीससाठी देखील चांगले नाही आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खूप गॅप नको, दोन जेवणामध्ये अंतर प्रचंड प्रमाणात भरपूर नको. लहान आणि थोड्या थोड्या वेळाने जेवण करावं, हे एक फार गरजेचं आहे, ज्याने ऍसिडिटी वाढणार नाही, ज्याने जो रेस्टलेसपणा येतो किंवा मानसिक असं ताणतणाव येतो किंवा कंटाळवाणेपणा येतो तो येणार नाही. दिवसभरात लहान लहान पोषक आहार खावा, यांनी भूक खूप फार प्रमाणात भूक लागत नाही, आणि आपण जे खूप खातो, खूप अन्न खाल्ल्या जाणार नाही, प्रमाणबद्ध अन्न खाल्ल्या जाईल. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवायचं. आणि प्रचंड भूक जेव्हा लागते तेव्हा एक प्रयत्न करायचा की द्रव पदार्थ प्या तुम्ही. त्याच्यामध्ये सगळ्यात उत्तम म्हणजे आपलं साधं पाणी, माठातलं गार पाणी किंवा साधं नळाचं पाणी प्या. त्याच्यानंतर असेल तर तुम्ही शहाळ्याचं पाणी प्या, नाही तर तुम्ही पातळ ताक प्या किंवा सूप प्या, असं करा. पण फळांचा रस पिऊ नका, अख्खे फळं खा, आणि कशातच साखर किंवा मीठ न टाकता हे पिण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे अशा पद्धतीने जर आहार घेतला तर निश्चितच जे काय पोटाचे विकार असतील किंवा ऍसिडिटी म्हणा किंवा मग लठ्ठपणाही आहे तर बऱ्या प्रमाणात ते कंट्रोलमध्ये राहू शकतं. अनेक पेशंट आजारपणातून बरे होतात, घरी सुद्धा येतात, पण आतून एक शक्ती येण्यासाठी, फ्रेश वाटण्यासाठी ही सकस आहार गरजेचा ठरतो. तर तो कशा पद्धतीने ठरवला जातो, अर्थात त्याच्या आजारपणानुसारच. तर मग त्याला काय पदार्थ चालतात, कोणते पदार्थ दिल्या जातात या उपचारात्मक आहार पद्धतीमध्ये की जेणेकरून त्याला लवकर बरं वाटेल? शस्त्रक्रिया म्हटलं तर पहिलं सगळ्यात महत्वाचं की ती लहान शस्त्रक्रिया आहे की गुंतागुंतीची मोठी शस्त्रक्रिया आहे, हा एक प्रश्न. कुठली शस्त्रक्रिया आहे त्याच्यावर देखील आपला आहार निर्भर असतो. आणि अगदी सुरुवातीच्या दिवसांमध्ये पहिले 24 तास तर त्याला काहीही न देता तसंच ठेवल्या जातं, आणि नंतर द्रव पदार्थापासून सुरुवात केली जाते. आधी तर साधं पाणी पाजून पाहिलं जातं, मग फळांचा रस, मग दूध, योगर्ट म्हणा किंवा शेक्स ज्याला म्हणतो आपण, मिल्क शेक्स, की दुधामध्ये वैविध्यपूर्ण फळं किंवा सुकामेवा असा मिक्सरमधनं काढून, वैविध्यपूर्ण खिरी असतात ज्याच्यामध्ये आयर्न, आपण आळीवची खीर आहे किंवा रव्याची खीर आहे, पनीरची खीर आहे, मखाणा आहे, राजगिरा आहे, शिंगाड्याचं पीठ आहे, असं करून कांजी आहे. म्हणजे बऱ्यापैकी आपण लिक्विड डाएटनी सुरू करून त्याला सॉफ्ट डाएट असं आणू शकतो. सौम्य मऊ आहार द्यायचा, ज्याच्यामध्ये सगळे जीवनसत्व, सगळे खनिज द्रव्य ज्याला मिनरल्स म्हणतात ते, आणि हे 3 महत्वाचे जे आपले आहे कर्बोदक, प्रथिन आणि स्निग्ध पदार्थ, याचा वापर करायचा. आणि पाण्याची मात्रा भरपूर द्यायची, कारण ऑपरेशनच्या आधी, ऑपरेशनच्या सुमारास आणि ऑपरेशनच्या नंतर ती व्यक्ती थोडीशी अशी बिना पाण्याची आणि अशी हे असते, डिहायड्रेट होते ती. पण आहार तज्ज्ञांनी पण ही काळजी घ्यायला पाहिजे की तोंडावाटे त्या रुग्णाला लवकरात लवकर द्रव पदार्थ आणि बाकीचे पदार्थ द्यायचे, जेणेकरून ते त्याचं जे जीआयटी आहे पूर्ण आतड्यांपासून सगळं रेग्युलराईज होण्यात, नियमितपणा होण्यास मदत होईल, आणि तो लवकर ताजातवाना होईल, त्याला ऊर्जा मिळेल आणि त्याच्या लवकर बरे होण्याच्या प्रक्रिया फास्ट होतील. म्हणजे घरी आल्यावर सुद्धा असंच रुटीन त्याचं पुढेही असणं गरजेचं आहे. तेलकट पदार्थ नाही खायचे, अतिशय प्रमाणात मीठ, अतिशय प्रमाणात मसाले, तिखट, हे सगळं त्याला वर्ज्य आहे. बरोबर.
तर एकंदरीत ही उपचारात्मक आहार पद्धती खरंच फायदेशीर आहे. आणि काय पदार्थ खायचे, काय नाही, केव्हा कुठे, वेळेचं गणितही खूप महत्वाचं ठरतं. हो. तर खऱ्या अर्थाने हा उपचारात्मक आहारही योग्यच ठरणार आहे आपल्या तब्येतीच्या दृष्टीने. तर डॉक्टर प्राजक्ता नांदे, आपण इथे आलात आणि उपचारात्मक आहार याविषयी खूप छान माहिती दिली. नागपूर आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.